PR टॉक शो मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपण वेळोवेळी नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत असतो। आज देखील आरोग्या संदर्भात आपल्यासोबत एक व्यक्तिमत्व अनेक पुरस्काराने सन्मानित आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारने सन्मानित असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर प्रेम कुमार भट्टळ सर हे आपल्यासोबत आहेत। तर त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण की ज्या पद्धतीने डोळ्यांचे आजार होतात त्या डोळ्याच्या संदर्भात त्यांनी कशा प्रकारे दौंड शहरात असेल, तालुक्यात असेल आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे त्यांनी डोळ्या संदर्भात जे कार्य केलेलं आहे त्या संदर्भात आपण सरांकडून माहिती घेणार आहोत। आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर सर आपल्याला जनतेला कशा प्रकारे आपल्या डोळ्याची काळजी घ्यायची या संदर्भात देखील माहिती घेणार आहेत। नमस्कार सर। नमस्कार। प्रथमतः स्वागत करतो। सर आपण आपल्या बाबतीत आम्ही खूप ऐकलेलं आहे आणि आमच्या डोळ्यांनी देखील आम्ही पाहिलेलं आहे, परंतु हे सगळं करत असताना आपण दौंड शहरात, तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये डोळ्याच्या संदर्भात नेत्र तज्ञ आहात आपण। तर त्या संदर्भात आपण खूप मोठमोठे प्रोग्राम देखील घेतले, मोफत आपण एक आरोग्य शिबिर देखील आपण घेतले, त्या संदर्भात आम्ही पाहिलेलं आहे। सर आज आम्ही एक खास मुलाखत घेण्याचा आमचा उद्देश एवढाच आहे की तालुक्यात आणि शहरामध्ये असे काही डॉक्टर आहेत, त्यांनी एक व्यवसाय म्हणून नाही तर एक समाजाचं देणं म्हणून, एक समाजाला आपण काहीतरी देणं आहे त्या संदर्भात देणं असल्याने आपण देखील समाजासाठी काहीतरी देतो, त्यासाठी आपण समाजासाठी काम केले पाहिजे। प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असतात। आपण डॉक्टरीच्या माध्यमातून आपलं क्लिनिक चालवत आहात, क्लिनिकच्या माध्यमातून आपल्याकडे अनेक पेशंट येत असतात, त्या संदर्भात आपण अनेक पेशंट मोफत देखील आपण काही माझ्याकडे असं माहिती येते की आपण कधी कधी पैसे पण घेत नाहीये, तर जर गरीबच असेल खूप तर अशा खूप गोष्टी आमच्या समोर आलेल्या आहेत। तर सर काही चुकावं नाही म्हणून आम्ही डायरेक्ट प्रश्न तयार केलेले आहेत, त्या प्रश्नानुसारच आम्ही तुम्हाला प्रश्न करणार आहेत आणि त्या संदर्भात आपण खूप चांगली माहिती द्याल अशी अपेक्षा करतो। सर माझा पहिला प्रश्न आहे डोळ्या संदर्भात आणि डोळ्याची रचना याबद्दल माहिती द्या सर। नक्कीच। डोळा म्हणजे कसं असतं, एक खूप मोठा शरीराचा भाग आहे आणि यातून आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले भाव, सर्व चेहऱ्यावर एक्सप्रेशन वगैरे हे सर्व इतकं त्या डोळ्याचं महत्व आहे। डोळा हे जे कॅमेऱ्यासारखं आहे। आता जर बघाल ना आपण की इथं बघा हा डोळा आहे, ह्या डोळ्याचा पुढचा जो भाग आहे याला आपण बुबुळ म्हणतो, पारदर्शक असतं हे, याला कॉर्निया म्हणतो आपण, आणि हा मागचा असा भाग असतो। तर हा डोळ्याचं महत्व असं आहे की हा जो मागचा जो भाग आहे डोळ्याचा याला आपण थोडक्यात रेटिना असं म्हणतो, आणि यामध्ये इथे हा एक पारदर्शक भिंग असतो जो निसर्गाने दिलेला असतो, ज्याच्यामध्ये आपण आता हल्ली म्हणतो मोतीबिंदू वगैरे होतो, तर तो यामध्ये होतो तो। तर याची रचना अशी आहे की याचं महत्व असं आहे की डोळ्याचा मागचा पडदा जेव्हा नेत्रतज्ञ बघतो त्यावेळेस डोळ्याच्या मागच्या पडद्यावरून आपल्या शरीरात काय आजार आहे का हे पण ओळखू शकतो। उदाहरणार्थ ब्लड प्रेशर असू द्या, डायबिटीज असू द्या, एड्स असू द्या, किडनीचा आजार असू द्या, किंवा दुसरे काही आजार असतात जे स्प्रेड झालेले आहेत, ते सुद्धा डोळ्याच्या मागच्या पडद्यावरून आपल्याला ओळखता येईल। बरेचदा पेशंटना मेंदूचा त्रास असतो, हे सुद्धा मागच्या ही जी नस आहे ही डोळ्याच्या मागची नस जी आहे याला ऑप्टिक नर्व म्हणतो आपण। तर डोळ्याच्या जर पेशंटला जर मेंदूतला काही प्रॉब्लेम असेल किंवा ट्युमर असेल किंवा काही असेल तर ह्या मागच्या नस मध्ये सूज आपल्याला दिसतं। बरेचदा तज्ञ सुद्धा मेंदूचे आजार डोळ्याच्या मागच्या पडद्यावरून ओळखू शकतात। तर ही झाली डोळ्याच्या बद्दल थोडी माहिती। आता शहरामध्ये हॉस्पिटल्स असतात, ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटलची कमतरता आपल्याला भासते। मग आता समजा सर नॉर्मली एका व्यक्तीला समजा एक डोळ्याचा आजार अचानक जाणवू लागला, त्याबद्दल जे पूर्वीचे काही गावठी उपाय असतात ते गावठी उपाय करण्यासाठी आता काय म्हणतात लोक की माझ्या आजीने असे उपचार केले होते, आम्हाला छान वाटलं होतं, पण काळानुसार
विज्ञानामध्ये बदल होत आला. मग त्या सर गावठी उपाय केल्याने फायदा होऊ शकतो का? तुम्ही जर प्रॉब्लेम झाला तर तुम्ही डॉक्टरांकडेच गेलं पाहिजे, ह्या संदर्भात ह्या दोन्ही संदर्भात अंतर काय सर? खरं तर कसं आहे, जे गावठी उपाय करतो आपण हे कधीच करू नये, कारण की याच्यामुळे अंधत्वाचं प्रमाण आपल्याकडे आजही भरपूर प्रमाणात आहे. थोडं मी सांगतो याच्याबद्दल. समजा साधा डोळ्यात कचरा जरी गेला तरी डोळ्यामध्ये टोचल्यासारखं होतं, डोळ्यातून पाणी येतं, उन्हामध्ये चमकतं किंवा लाईट प्रकाश सहन होत नाही. मग अशा वेळेस आपण काय करायचं? तर अशा वेळेस लोक काय करतात की डोळ्यातलं काढण्यासाठी कुठंतरी खेड्यात ग्रामीण भागामध्ये काहीतरी बायका म्हाताऱ्या वगैरे आजही आजच्याही जगामध्ये डोळ्यातला कचरा हा जिभेनी काढतात. आता मी तुम्हाला सांगतो की आपण बघा, तोंडामध्ये किती जंतू असतात आणि त्याच्यामध्ये बुरशीचे जंतू किती असतात. जिभेनी जेव्हा काढतात त्यावेळेस ते जीभ हे जे पारदर्शक बुबुळ आहे याला ते टच करतात आणि याला टच केल्यामुळे ते बुरशीचे जंतू याच्यामध्ये जातात आणि डोळ्यामध्ये पू होतो, अक्षरशः पू होतो. म्हणून जिभेनी कधीही डोळ्यातली कचरा काढू नये. समजा जर काढायचा असेल तर आणि आपल्याला जर दिसत असेल तर कापूसाचे बोळे घ्यायचे, पाण्यामध्ये उकळून घ्यायचं, वाट करायची, त्याला वर बघायला सांगायचं, त्याने काढायचं. पण कुठलाही अस्वच्छ परिणाम त्यांनी काढू नये. उदाहरणार्थ समजा आता बरेचदा केमिकल्स डोळ्यामध्ये जातात, केमिकल फॅक्टरीतले पेशंट येतात, ऍसिड येतं, अल्कली येतं, ज्याला आपण कॉस्टिक म्हणतो. तर ऍसिड गेलं डोळ्यामध्ये तर डोळा तरी वाचतो. अशा वेळेस लगेच आपण त्यावेळेस मग गरम पाणी थंड करा दे वगैरे वगैरे हे वाचणं बघता आपले डोळे चांगले धुवून काढायचे, त्याला डायल्यूट करायचं, त्याला सौम्य करायचं, जेणेकरून आतील जो काही ऍसिड गेलेला आहे तो अल्कली गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्या डोळ्याला त्रास होणार नाही. याच्यामध्ये कसे कॉस्टिक जे आहे हे कॉस्टिक खूप डेंजरस असतं आणि त्या कॉस्टिकमुळे काय होतं की हे जे डोळ्याचं बुबुळ आहे हे डोळ्याचं बुबुळ त्याच्यामध्ये जळतं, अक्षरशः बुबुळ पांढरं होतं. तुम्हाला मी उदाहरण देतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये तंबाखू खाण्याची सवय असते. ते असं नाही का, तंबाखू चोळतात. सकाळची तलप इतकी असते माणसांना तर की घरातल्याच लहान मुलांना बोलवतात, ए जा रे पुडी घेऊन ये, पुडी नाहीये, तंबाखू आहे पुडी नाहीये चुन्याची, तर त्यालाच पाठवतात. ते पुडी येतं. आता हल्ली बघा चुन्याची पुडी कशी असते, इलेस्टिक असते. लहान मुले जेव्हा आणतात ते काय करतात, त्यांना लवचिक वाटते हो, मग तो काय करतो, तो असं दाबतो. ती दाबल्यामुळे त्याची चिरकांडी डोळ्यात जाते आणि कॉस्टिक डोळ्यात गेल्यामुळे, चुना डोळ्यात गेल्यामुळे आणि त्यातही तो ओला असल्यामुळे हे जे बुबुळ आहे डोळ्याचं हे पूर्णपणे पांढरं होतं. एका मिनिटात 2 मिनिटात हे पांढरं होतं. मग तुम्ही म्हणाल यावेळेस काय करायचं मग चुना गेला तर, आणि हे पर्टिक्युलरली लहान मुलांमध्येच होतं. तर अशा वेळेस काय करायचं, तर डोळ्यामध्ये जो चुना आतमध्ये जाऊन बसलेला आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं की कापसाचे बोळे तयार करायचे आणि वर बघायला सांगायचं, बघणार नाही लहान बाळ आहे, धरून ते सर्व चुना काढायचा. कुठल्याही डोळ्यात कचरा गेला तर पहिल्यांदा कुठं शोधायचा, तर वरच्या पापणीमध्ये असत. बघा लहानपणी आपण काय करायचो, खाली भूत खेळायचो, अशा पापण्या धरायचो आणि अशा उलट्या करायचं, तर तो कचरा वरती बसलेला असतो आणि तो सलतो. मग या वातीने तो कचरा काढायचा. थोडक्यात चुना गेल्यानंतर सुद्धा खूप चुना वरती बसलेला असतो आणि का वरच्या पापणीतला काढायचा हे कोणी करू शकतं. याला ते बाळ रडू द्या, काय होत नाही, त्याचे हात धरा, पाय धरा आणि त्या वातीने तो सर्व चुना काढायला पाहिजे. का काढायचा, आपण जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा आपले डोळे असे वर जातात. वर गेला म्हणजे बुबुळ वर गेलं, चुना वर बसलेला आहे तो त्याला घासतच असतो. म्हणून अजून कॉर्नियाला म्हणजे बुबुळाला अजून तो पांढरापणा होतो, वरचा काढायचा, जेणेकरून 90% काम आपणच केलेलं आहे. नंतर नेत्र तज्ञाचा सल्ला घेणं फार फार गरजेचं आहे. यातून एक अजून मला सांगावंसं वाटतं. काही वर्षाआधी आम्ही सर्वांनी मिळून
सरकारला सुद्धा पत्र लिहिलं होतं की प्लास्टिकच्या ज्या पुड्या भेटतात चुन्याच्या, बाबा खा, आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आमचं महत्व काय आहे, अंधत्वाचं प्रमाण वाढू नये. तर तुम्ही चुन्याच्या पुड्या बंद करा, तलब लोकांची सुटत नाही, हे जनरल जाहीर आहे. मग अशा वेळेस आपण त्याला प्लास्टिकच्या डब्या द्या ना, किंवा घरात असताना वर ठेवा ना, सवयी सुटत नसतील तर. पण जेव्हा घरातलं बाळ अंधत्व येतं त्यावेळेस करून तुम्हाला काही उपयोग नसतं. तर आम्ही बरेचशा सरपंचाला यांना वगैरे केडगाव भागामध्ये वगैरे असे पत्र दिले, काही दिवस बंद राहिलं. पण जर गव्हर्नमेंटने हे प्रोजेक्ट जर हातात घेतलं, जसं प्लास्टिक बंदाबद्दल घेतलं त्याबद्दल, अरे चुन्याच्या पुड्या तर बंद करा, डब्या सप्लाय करा, जेणेकरून लहान मुलांमध्ये अंधत्वाचं प्रमाण कमी होईल. तुम्ही गावठी उपाय हा थोडक्यात ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेसाठी आपण गावठी उपाय तो खूप छान सांगितला. पण सर दुसरी एक अशी माहिती आहे की समजा सर आपल्या डोळ्याला जर मार लागला, मार लागल्याबरोबर काही लोक काय करतात, डोळे चोळतात, बरोबर, डोळे चोळतात. त्याच्यानंतर तो उपाय झाल्यानंतर एक कापड घेतात, त्या कापडामध्ये आपला जो श्वास आहे तो असं फुकतात, ती गरम गरम जी वाफ असते ती परत पुन्हा ती वाफ ती डोळ्यामध्ये लावतात. याचं काय लॉजिक आहे? नाही, लॉजिक म्हणजे हे असं करून काही उपयोग होत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मार लागला, हे डोळ्याला मार लागणं म्हणजे दोन गोष्टीमुळे लागू शकतो. दोन प्रकारचे मार असतात, एक तर मुका मार लागतो, दुसरा मार कसा लागतो, एक तर फटकन लागलं की डोळ्यात फुटतो. समजा डोळा फुटला तर जवळच्या डॉक्टरकडे जायचं, पट्टी करून घ्यायचं, तज्ञाकडे लगेच पाठवायचं, नंबर एक. आता समजा जर मुका मार लागला, काय होतं, दोन्ही डोळ्यापैकी एका डोळ्याला जर मुका मार लागला तर आपल्या लक्षात येत नाही. काय होतं, मुका मार लागला ना की हे असं प्रेशर येतं, हे प्रेशर आल्यावर मागच्या पडद्यावरती लागतं. जसं आपल्याला एखाद्याने अशी धापड मारली समजा, बरं का, तर कसं होतं, ते सूज येते. त्याचप्रमाणे मागच्या पडद्यावरती सूज येते आणि नजर कमी होऊन जाते. म्हणून अशा वेळेस मार लागला तर, मुका मार जर लागला तर तज्ञाचा सल्ला घेऊन गोळ्या औषधावरती सुद्धा ते नीट होऊ शकतं. आता डोळ्याला मार लागणं म्हणजे खरं तर पालकांचं दुर्लक्ष म्हणायला काहीच हरकत नाही. कसं असतं, घरामध्ये जे काही भंगारमध्ये टाकणाऱ्या वस्तू असतात, तुटलेली खेळणी, त्याची तारा निघालेली, हे सर्व गोष्टी बाहेर फेकून द्यायच्या, लहान किंवा भंगारवाल्याला द्यायच्या, म्हणजे लहान आपल्या घरातल्या लहान मुलाच्या हातात जाऊ नये. किंवा शाळेमध्ये जे काही आपल्या कंपास मध्ये शार्प इन्स्ट्रुमेंट असतात, जे काही असतात कंपास मधले, त्याच्याबद्दल पोरांना चांगली माहिती देणे, जेणेकरून कधीही डोळ्याला इजा होणार नाही. अशी आपण मार लागल्यानंतर ती काळजी घेणं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर सर आता एक फॅशन आले, यंग जनरेशन आहे, यंग जनरेशन आता याच्या अगोदर तर गॉगल लागला तर खूप लोकांना, युवकांना टेन्शन यायचं. पण आता एक फॅशन निघले की कोणताही रस्त्यावरचा गॉगल उचलायचा, लावायचा, चष्मा उचलायचा, पुन्हा एकदा डोळ्यावर घालायचा आणि फॅशन करायची. सर डॉक्टरांनी ते चेकअप केल्यानंतर जर डॉक्टरांनी दिलेले जे चष्मे आहेत ते आणि जे रस्त्यावरचे गॉगल उचललेले असतात, मुलं युवक घालतात, मनुष्य घालतो, तर रस्त्यावरचे गॉगल घालण्याबाबत, वापर करण्याबाबत आपलं काय मत आहे? हा, करेक्ट. तर काय होतं, रस्त्यावरचे जे गॉगल असतात, एक तर ते प्लॅस्टिकचे असतात, दुसरं कसं असतं, काचेचे जरी असले तरी त्याच्यामध्ये, त्या ग्लासमध्ये, त्या फायबरमध्ये, त्या प्लॅस्टिकमध्ये सर्व वेव्ज असतात. ते काही युनिफॉर्मली नसतात, कुठंतरी वर खाली वगैरे होतात. लोक खालतात म्हणजे बाहेरून चांगलं दिसतं फोटो काढलं की, पण त्याला काय दिसतं बाहेर, त्यांना डोकं दुखणं, हे दुखणं, ह्या गोष्टी सुरू होतातच. तर याच्यावरून मला अजून कसं सांगायचं आहे की नंबर जे असतात चष्म्याचे, आता हे कसे ओळखायचे, हा झाला एक भाग. आपण विचारल्याप्रमाणे की रस्त्यावरचे गॉगल वापरूच नाही, जे काय स्टँडर्ड असेल, इव्हन तुम्हाला साधे गॉगल जरी वापरायचे असेल तरी स्टँडर्ड ठिकाणावरून स्टँडर्ड गोष्टी प्लेन असल्या पाहिजे, काच अशी आपण, किंवा फायबरचे असं घ्यायला पाहिजे. आता लहान मुलांमध्ये काय होतं की शिक्षक सांगतात, अरे काय तुमचा मुलगा
बरोबर वहीमध्ये लिहित नाही किंवा अभ्यास बरोबर करत नाही, किंवा पालकांच्या कधी कधी लक्षात येतं की मुलगा छोटा असं पार पुस्तक जवळ धरतो, किंवा टीव्ही बघायला गेला तर आपण म्हणतो त्याला मागं बस, तो पुढे जाऊन बसतो, किंवा मागं बसला तर डोळे असे बारीक करून बघतो. का असं फळ्यावरच त्याला वर्गात दिसत नाही? याचा अर्थ असा झाला की त्या बाळाला चष्म्याचा नंबर आहे, तज्ञाकडे जायचं आणि त्यांना चष्मे लहानपणीच वापरायला देणे, जेणेकरून नंबर वाढणार नाही, त्यांचं विजन म्हणजे दृष्टी ही सुद्धा फार चांगली राहील शेवटपर्यंत. म्हणून लहानपणी मुलांना जर नंबर असेल तर ते अगदी कॉन्स्टंटली लावणे जर आपण शिकवलं, आणि मुलं सुद्धा खुश होतात हो, त्यांना सुद्धा कळतं अरे हे लावलं की आपल्याला दिसते, मग ते बरोबर चष्मे स्वतःहूनच वापरतात. असं एक हे चष्म्यांबद्दल आपलं हे. दुसरी गोष्ट, बॉडी करण्यासाठी आपला हाच आहार असा असावा की असा आहार घेतल्याने अशी बॉडी होते. पण डोळ्यासंदर्भात असा काय आहार आहे का? आहे. कसं असतं, आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला की आहाराचं महत्व कसं आहे. तर बरेचशा लोकांना संध्याकाळचं दिसत नाही. हा, तर याला कारण लहान मुलांना वगैरे बरं संध्याकाळात न दिसत त्याची वेगळी कारणं पण आहेत, पण कॉमन कारण म्हणजे कसं असतं, अजीवनसत्वाची कमतरता असते, म्हणजे विटॅमिन ए डेफिशियन्सी असते. म्हणून लहान मुलांच्या आहारामध्ये आपण विटॅमिन ए युक्त पदार्थ, मग तिथं गाजर असू दे, पपई असू दे, शेंगाच्या भाज्या असू दे, हे अगदी आपल्या रोजच्या आहारामध्ये जसं देतो आपण तसं देणं गरजेचं आहे. एक दुसरं पण सांगतो तुम्हाला, संध्याकाळचं कमी दिसतं ते काही काही कुटुंबामध्ये हे ऑटोसोमल रिसेसिव्ह म्हणतो आपण, म्हणजे आपल्या जिनेटिकली आपल्या अनुवंशिक आपल्या त्याच्यामुळे ते येतं असं, त्याला जे नाईट ब्लाइंडनेस म्हणतो, हे मात्र म्हणजे जरा सिरियस असतं. अशा लोकांना आपण काय म्हणतो की बाबा तुझं कधी विजन कमी होणार नाही, पण दिसायला कमी होईल. तर ते असे ट्यूब मधनं असे सरळ जाऊन बघणार, इकडे बघायचं असेल तर असं करावं लागतं, इकडे बघायचं असेल तर असं करावं लागतं. तर त्याला त्यांचा दोष काही नसतो, फक्त याच्यामध्ये एकच असतं, म्हणजे ट्रीटमेंटमध्ये जी आपला समाज ऍक्सेप्ट करत नाही कधी कधी, की त्या माणसाने किंवा त्या महिलेने त्या व्यक्तीने लग्न करू नये, जेणेकरून त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या कुठल्या तरी अनुवंशिक कुठंतरी हे येऊ नये. हे एक कळत न कळत खूप रेअरली असतं असं सांगता येईल, पण काही काही आता आपल्या भागामध्ये पण असतातच बरं का. तर ही सुद्धा एक आपण काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी रोजचा जो आहार असतो, बरेचदा मुलं काय करतात, आमच्याकडे ओपीडीला येतात ना, बघाव याला डोकं दुखते, कमीत कमी रोज डोकं दुखणारे लहान मुलं असतात. त्याचं कारण काय असतं, सकाळी घरून खाऊन जात, उपाशी असतात, थोडंसं हायपोग्लायसेमिक झाले की डोकं दुखतं. तर त्यांच्या मुलांच्या आहाराकडे, किंवा लहान पोरं शाळेत डबे नेतात पण खात नाही, कारण की वर्गात जर म्हणजे जेवलेले असाल तर त्याचं चित्त चांगलं राहतं, अभ्यास चांगलं राहतं. किंवा बऱ्याचशा लेडीज सुद्धा, फिमेल सुद्धा, आम्हाला काय काही नाही, आम्हाला मायग्रेन आहे, रोज डोकं दुखतंय, खाली वाकलं की दुखतं, उन्हातून आलं की दुखतं, टीव्हीचा आवाज सहन होत नाही, कोणी बडबड केली की सहन होत नाही. अहो पण तुम्ही सकाळी जेवता का? जनरली यंग सुना किंवा मुली काय करतात, सकाळी स्वतः खाणार नाही, स्वतःच्या मुलांना, स्वतःना, सर्वांना देणार, आणि काय होतं की 12-1 वाजले की स्वतः झोपतात उपाशी, आणि मग त्याला डोकं दुखतं. म्हणून आहार म्हणजे स्टमक, एम्प्टी स्टमक किंवा रिकामं पोट राहू नये, जेणेकरून डोकं दुखणार नाही. काही झालं तरी कितीही बिझी असलो आपण तरी आपण सकाळी आहार घेतलाच पाहिजे. नाश्ता आपला नॉर्मली काय असेल ते, आणि दुपारी नॉर्मली तुम्ही घ्यावाच, नाही तुम्ही नाही घेतला तर तुम्हाला डोकं दुखणं, चिडचिड होतं, लोक चिडचिड करतात दुसऱ्यांवरती, आणि डोक्याला जास्त ताण येतो. हो. आणि सर दुसरी एक गोष्ट, दुसरा एक प्रश्न आहे माझा, 7 आल्यानंतर ह्या परिस्थितीमध्ये 7 आल्यानंतर डोळ्यांची
काळजी कशी घेतली जाते. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट, साथ आल्यानंतर काहींना डोळे येतात असं म्हणतात, डोळे आले, याला डोळ्याला प्रॉब्लेम झालाय, तर लहान मुलाकडे त्यांनी जायचं नाही, तर त्या मुलाला पण तसं होतं. तसं काय आहे का की नाही, आल्यानंतर ते लहान मुलाला पण येतं ते? येतात. काही काही याचे प्रकार आहेत. जर एपिडेमिक म्हणतो आपण, समजा कसं आहे की समजा एक डोळे आले, आता बरेचदा आपण बरेचशा पावसाळ्याच्या सीझन मध्ये कॉमनली आपण बघतो, साथ आली म्हणजे कसं होतं की एकाला डोळे आले तर आपण ते दुसऱ्याला येतातच, किंवा आपलाच एक डोळा आला तर दुसरा डोळा कधीतरी 1 दिवसांनी 2 दिवसांनी येतोच. तर ही जी साथ आहे याने ऍक्च्युअली कधी अंधत्व येत नाही, पण काळजी घेणं महत्वाचं आहे, जेणेकरून ही साथ फैलत नाही, प्रसारण होत नाही त्याचं. तर डोळे आले तर आपल्या डोळ्याच्या पापण्या सुचतात, डोळ्यामध्ये सल्ल्यासारखं होतं, चीत लागत नाही, ताप येतो, डोकं दुखतो, हे इन्फेक्शन असतं. समजा अशा वेळेस मग काय करायचं, तर डोळ्यात जर घाण असेल तर ती घाण आपले कापसाचे बोळे पाण्यात उकळून घ्यायचे, पिळायचे, त्यांनी पुसून घ्यायचं. आणि काही जर ताप वगैरे असेल तर त्याच्याबद्दल थोडी आपण गोळी वगैरे घेणे, जेणेकरून महत्वाचं कसं याच्यामध्ये सुद्धा लोक ग्रामीण भागामध्ये टोचल्यासारखं होतं ना, मग ते काय करतात, काहीतरी कचरा गेला म्हणून ते बी काढायला जातात. तर तसं काही करू नये, तज्ञाचा सल्ला घ्या अशा वेळेस वाटलं तर. आणि थंड पाण्याने स्वच्छ डोळे धुणे. आणि हे गर्दीच्या ठिकाणी कोणी जाऊ नये. गर्दीच्या ठिकाणी गेला ना, समजा सिनेमागृह आहे, नाटक आहे, कुठं तुम्ही भाषण देत, कुठं सभा आहे, तिथे टाळणं, जेणेकरून या साथीचं प्रसारण होणार नाही. आपण स्वतः सुद्धा काळे गॉगल लावायचे, जेणेकरून आपल्याला जे समजतं, लाईट पडला की प्रकाश पडला नाही, ते होणार नाही. अशा प्रकारे जर साथ आली तर आपण त्या प्रकारे आपण काळजी घ्यायची. आणि त्याचबरोबर आता दुसरा एक प्रश्न सर आपला, आता लहान मुलांना जास्त गॉगल्स, आता आपल्याला चष्मा दिसतात बघा आता सध्याला, कारण का की कोरोना काळामध्ये पण जास्त ऑनलाईन क्लासेस झाले आणि त्याचा परिणाम आता आपल्याला दिसू लागलाय. जर कम्प्युटर आणि मोबाईल याचा दुष्परिणाम काय, डोळ्यांसाठी काय प्रॉब्लेम आहे? करेक्ट. याचा कसं आहे की आता हल्ली बघा, लहान मुलं घरामध्ये सुद्धा आया काय करतात, लहान बाळ ओरडतंय, जेवण करत नाही, त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकतात. 6 महिन्याचा बाळ असू दे, वर्षाचा असू दे, ते सारखं मोबाईलवरती खेळत. पण आता सिस्टम अशी झाली सर की लहान मुलाच्या हातामध्ये जर मोबाईल दिला तरच तो जेवण करतो. ह्याला हातामध्ये मोबाईल दिल्यानंतर तो जेवण करतो, ह्याची सवय लागण्याचं मेन कारण काय आहे? आया, पालक, मेन मुद्दा तो आहे. पालक. आमचा मुलगा बघा कधी हुशार आहे, भविष्यात त्याच्या डोळ्याला काय प्रॉब्लेम 100%. त्याचा प्रकार असा होतो की हे पहिली गोष्ट तर हे पालकांनी टाळावं, लय फार मोठं कौतुक करू नये. हा, तुमचे पुढे जाऊन मुलांना शिक्षणाबद्दल काय असेल, तुमचं टॅब असेल, काय असेल, ते जरूर वापरा. त्यावेळेस डोळ्याला एवढी काही म्हणजे आपलं दुष्परिणाम होत नाही, त्यावेळेस त्याचे काही उपाय पण आहेत. तर अशा वेळेस आपण काय करायचं की लहान मुलांना असे देऊ नये, मोबाईल काय देऊ नये, टीव्ही बघायला बसला आपल्या बाजूला बसू नये, नाही जेवला तरी चालेल. कधी ना कधी आपण कशी मोठी झालो, आपल्या आई वडिलांकडे काय होत व्हायचेच की त्यावेळेस, मग हे काय होऊ शकत नाही का? पण यामुळे काय होतं की डोळ्यांना कोरडेपणा येतो. कोरडेपणा येतो, आणि कोरडेपणा आल्यानंतर पोरं काय करतात, तुम्ही बघा, फालतू मोबाईल वापरणारे जी लोक आहेत, जी कोणी असतील बरं का, जे मोठे झाल्यानंतर सुद्धा गेम्स खेळणं, हे खेळणं, अशा वेळेस ते सारखे मिच करतात, अशा करतात. का करतात? कोरडेपणा आहे हो. हा, अशा वेळेस ट्रीटमेंटमध्ये कसं आहे की आपल्याला लुब्रिकेटिंग ड्रॉप्स मिळतात, आपल्या डोळ्यात पाणी राहावं तसे ड्रॉप्स मिळतात, ते टाकावं. ड्रॉप पण आपण डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायचे का? समजा आता काय होतं की अरे हा डोळ्याचा ड्रॉप भेटतोय मेडिकलमध्ये, माझ्या डोळ्याला त्रास होतोय, आता मी ड्रॉप घेतो, पण तो ड्रॉप सल्ल्यानुसार घेतला का नुसतं असं जाऊन घेतलं तरी काय प्रॉब्लेम? नाही, सल्ल्यानुसार का घ्यायचं? मी तर जनरल असं कधी कधी बोलतो की घ्या, पण काय होतं दुसरं काही आजार असला तर म्हणून सल्ल्याने घेतलेलं कधी बेटर. अशा प्रकारे आपण डोळ्याचा कोरडेपणा, आता काही आजारांमध्ये सुद्धा कोरडेपणा होतो, त्या आजाराची ट्रीटमेंट पण करणं गरजेचं असतं. याच्यामध्ये एक थोडासा
हे जर असेल ना, लहान मुलांमध्ये काय असतं, ते एक नवजात जे बालक आहे त्यांच्या डोळ्यातलं पाण्याचं काय करेक्ट. जन्मता जेव्हा मूल येतं त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये एका डोळ्यामधून कधीतरी पाणी येतं, कधी कधी दोन्ही डोळ्यातून पण येतं, आणि डोळ्यातून घाण पण येते. त्याला आपण थोडासा गावठी भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर डोळा हागल्यासारखा वाटतो, असं बोलायला काहीच हरकत नाही. आपल्या ग्रामीण भागाच्या भाषेत. हा, करेक्ट. तर त्या जन्मलेला असेल ना, तर त्याचं कारण काय आहे की आपण जेव्हा डोळ्यात औषध टाकतो, इव्हन मोठ्याने कोणी टाकलं तर आपल्या घशात उतरतं. आपण रडलो, हसलो तर आपल्या घशात उतरतं, कारण की डोळ्यातून मार्ग त्या नलिकेतून पाणी नाकातून घशात उतरतं. हा निसर्गाने दिलेला ड्रेनेज सिस्टीम आहे. तर इथं कुठं जर एकतर लहानपणी जन्मताच ते नळकांड वाढलेलं नसेल किंवा वाढलं असेल तर कुठेतरी ब्लॉक असेल, तर अशा वेळेस ज्या डोळ्याला पाणी येतं ती जी थैली आहे पाण्याची आतमध्ये ती या ठिकाणी असते. वरची पापणी खालची पापणी ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी असते. तर त्या ठिकाणी थोडं आपल्या बोटाने तिथं प्रेस करायचं, काळजी घ्यायची बोटाचं नख वाढलेलं नको, नाही तर ते बाळाला टोचेल. इथं असं दाबायचं, तुम्हाला लक्षात येईल की ते घाण बाहेर आले. कापूस पाण्यात उकळून पिळून त्यांनी पुसायचं आणि अँटीबायोटिक ड्रॉप्स टाकायचे डॉक्टरच्या सल्ल्याने. आणि ते दाबणं पण फार महत्वाचं आहे. ती पिशवी रिकामी होते, तुम्ही टाकलेले ड्रॉप त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन काम करतात. तर अशा प्रकार मुद्दा कसा आहे की असं जर असेल तर 15 दिवसात महिन्याभरामध्ये त्या नलिका क्लिअर होतात. नाही तर मग आपण थोडं कंटाळा केला तर एक 6 महिन्यानंतर मग त्यांना थोडं छोटं ऑपरेशन पण लागतात ते क्लिअर करायला. अशा वेळेस एक अजून आईने किंवा पालकांनी लक्षात ठेवायचं, असं जर असेल तर त्या बाळाचा डोळा बारीक दिसतो. तो कशामुळे दिसतो तर घाण आलेली असते, तो चिकटलेला असतो म्हणून बारीक दिसतो. आणि त्याचबरोबर सर आणि दुसरा एक प्रॉब्लेम म्हटलं तर मधुमेहामुळे तर अंधत्वाचा परिणाम होऊ शकतो असं कळतंय. त्याचा काय? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण लोक मधुमेह झाला फक्त त्याच्यावर उपचार करतात, पण मधुमेहामुळे डोळ्याला देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ह्याकडे जास्त आता परिस्थितीमध्ये याच्याकडे कोणी जास्त लक्ष देत नाही. बरोबर. मी तर म्हणणार की ज्यांना कोणाला स्वतःला मधुमेह आहे त्या माणसाने वर्षातून एकदा स्वतःच्या वाढदिवसाला नेत्रतज्ञाकडून डोळ्याच्या मागच्या पडद्याची तपासणी मधुमेहासाठी करून घ्यायची. त्याचं कारण कसं आहे की मधुमेह असल्यामुळे जसं शरीरात बदल होतात तसं डोळ्याच्या मागच्या पडद्यामध्ये, हे जो डोळा आहे याच्या मागच्या पडद्यामध्ये बरं का रक्तस्राव होतं, बरेचशा डायबेटीसचे चेंजेस होतात. तर याची जर लवकर जर आपल्याला डिटेक्ट झालं तर त्याची ट्रीटमेंट करता येतं, आणि त्याची ट्रीटमेंट झाली की आपल्याला डोळा आपला वाचतो. बरेचदा काय होतं, बरेचदा पेशंटना आम्ही सांगतो, माझाच अनुभव सांगतो, बरेचसे पेशंट डायबेटिक असतात, अरे भाऊ तपासून घे ना, आपण औषध टाकून तपास. अहो साहेब काही गरज नाही, लय मस्त दिसतं मला, आणि त्या ऐकत नाही. मग 6 महिन्यांनी येतो, सांगतो अहो साहेब तुम्ही बरोबर बोलत. म्हणून शुगरवाले पेशंट जेवढे आहेत ज्यांना डायबिटीज आहे, जरी तुमची शुगर नॉर्मल असेल तरी डोळ्याची तपासणी, मागच्या पडद्याची तपासणी नेत्रतज्ञाकडे जाऊन तपासून घेणं. बरेचदा काय होतात, पेशंट जातात नुसते चष्मे घेतात, दिसतात असं नाही. त्यावेळेस तुम्ही आवर्जून तज्ञाला विचारायचं, बाबा मागची जमीन चांगली आहे की नाही, माझी मागचे पडदा चांगला आहे की नाही बघ, जेणेकरून बरं का, जसं तुम्ही विचारता मला पडदा नाही आलेला ना, मला मोतीबिंदू नाही आलेला ना, असं हे जसं विचारतो आपण. मोतीबिंदू बद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे की आता हल्ली कसं आहे, रोज ऑपरेशन होतात, आतमध्ये लेन्स बसवतात, त्याच्याबद्दल बोलण्यात काही हे नाही, ते सर्वांना जवळपास माहिती आहे. पण मागच्या पडद्याची तपासणी केलं तर त्याच्यातून पहिले त्याची ट्रीटमेंट करावी, हे फार गरजेचं आहे. मी थोडंसं विसरलो. तिथे तुम्ही लहान मुलांचं विचारलं ना की डोळ्यातून पाणी येतं, हे मोठ्यांमध्ये पण होतं. हा, तिथं सुद्धा नलिका ब्लॉक होते, तिथं आपण लासूर झालं असं म्हणतो. हा, मग त्याला मात्र ऑपरेशन लागतं, लासूचं ऑपरेशन लागतं. आणि त्याचबरोबर सर
प्रत्येकाची इच्छा असते की समजा माझा मृत्यू झाला, समजा माझा मृत्यू झाल्यानंतर माझी इच्छा आहे की माझे डोळे अशा चांगल्या व्यक्तीला किंवा कुणाला तरी एक जीवनाने एक दृष्टी देईल, त्यासाठी एक इच्छा असते प्रत्येकाची. पण इच्छा असली तरी नेत्रदान कोण करू शकतो? हो 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 ऍक्च्युअली आपण जे विचारलं ते नेत्रदानाबद्दलच आहे. नेत्रदान हे नेहमी मरणोत्तर करतात, बरं का. एका व्यक्तीमुळे 2 लोकांना दृष्टी मिळणार, हे सर्व आहे. नेत्रदान करणं म्हणजे काय हे पण समजून घ्यायचं, नाही तर त्याचा पण गैरसमज कसं होतं लोकांना की नेत्रदान करणं म्हणजे पूर्ण डोळा काढला आणि तो दुसऱ्याला रोपण केला, असं नाही. तर नेत्रदान म्हणजे काय असतं की समजा माझा मृत्यू झाला आणि अशा वेळेस ज्याला कोणाला रोपण करायचं असेल त्या माणसाला जे अंधत्व आलेलं आहे, त्या अंधत्व हे जे बुबुळ दिसतंय हे बुबुळ पांढरं झालेलं आहे. समजा हे जे बुबुळ आहे ना हे पांढरं झालं, हे पांढरं झाल्यामुळे तो अंध आहे. आणि माझा मृत्यू झाला, माझं जे बुबुळ आहे, माझा जो हा कॉर्निया आहे, हा कॉर्निया पारदर्शक आहे, बरोबर. तर माझं हे पारदर्शक बुबुळ काढून हे अंध व्यक्तीचं जे अपारदर्शक आहे ते काढायचं, त्या ठिकाणी याचं रोपण करायचं. म्हणजे याला आपण केरॅटोप्लास्टी किंवा कॉर्नियाचं म्हणजे बुबुळाचं रोपण असं आपण त्याला म्हणतो. तर असं याचा गैरसमज आपण करू नये. तर हा तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की जो बुबुळ आहे त्याचं दान केलं जातं, त्याच्यानंतर रोपण केलं जातं. पण सर समाजामध्ये असा समज होता की समजा व्यक्ती एक्सपायर झाल्यानंतर त्याचा पूर्ण डोळा काढतात, त्याचं पूर्ण हे काढतात अख्खं आणि ते दिलं जातं. पण आता तुम्ही चांगल्या सोप्या भाषेत आमच्या द PR टॉक शोच्या माध्यमातून जनतेचा जो गैरसमज होता तो दूर केलेला आहे सर. त्याचबरोबर सर आता नेत्रदान करू शकतो. आता बुबुळ नाही आपल्या भाषेत म्हटलं तर आता तुम्ही सोप्या भाषेला बुबुळ देऊ शकतो एक्सपायर झाल्यानंतर किंवा नाही का मृत्यू झाल्यानंतर, आणि नेत्रदान करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे असा कोणता व्यक्ती की करू शकत नाही. आता नेत्रदान कोण करू शकतं हे पण बोललं पाहिजे, कारण की कसं आहे की वय वर्ष 5च्या पुढे, बरं, 5च्या पुढे आणि एक जवळपास 60च्या आत, बरं का. त्याचं कारण सांगतो, ह्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात. वय वर्ष 60 नंतर सुद्धा करू शकतो. पण आम्ही जेव्हा नेत्रदानाचं म्हणजे शस्त्रक्रिया करायला जातो त्यावेळी आम्ही बुबुळ बघतो की बरोबर आहे का. मग त्यावेळेस मग आम्ही ते पण 60च्या वर वय असलं तरी आपल्याला घेता येतं. तर दुसरं मधुमेह असलेले, ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात, बरं का. आणि वय, लिंग, जात हे काही नेत्रदानाच्या आड अजिबात येत नाही. आता नेत्रदान कोण करू शकत हा पण खूप महत्वाचा आहे. तर समजा मृत व्यक्तीचा मृत्यू जर एड्सनी झाला, काविळनी झाला, कुत्र चावल्याने झालं, कॅन्सरनी झालं किंवा गुप्त रोगाने झालं किंवा इतर काही सेप्टिसिमियामध्ये आम्ही म्हणतो या गोष्टींमुळे जर झालेलं असेल, कावीळ असू दे, याच्यामुळे जर झालेलं असेल तर या व्यक्तीचं नेत्रदान आपण वापरू शकत नाही किंवा करू शकत नाही. कारण की मग तुम्ही विचाराल की मृत व्यक्तीचं कसं काय ओळखणार तुम्ही की ते मृत व्यक्तीचं असं झालेलं आहे म्हणून. कधी कधी कारण माहिती नसतं. मग आम्ही काय करतो, जेव्हा आम्ही शस्त्रक्रिया करतो डोळ्याची नेत्रदानासाठी, जेव्हा डोळे काढतो किंवा त्यावेळेस मग त्या मृत व्यक्तीचं ब्लड सॅम्पल सुद्धा घेतो आणि त्या ब्लड सॅम्पलवरून या सर्व आजाराची तपासणी केली जाते. ह्या आजाराच्या तपासण्या निगेटिव्ह आल्यानंतर मग ते आपण रोपण करू शकतो. सर हल्ली अपघात झाल्यानंतरच पोस्टमॉर्टम केलं जातं. त्याचबरोबर तुम्ही अपघात झाल्यानंतरच केलं जातं. परंतु अपघात न होता जर असा नैसर्गिकच असा कोणाचा मृत्यू झाला असेल तर नातेवाईक काय जबाबदारी आहे याच्यामध्ये, काय केलं पाहिजे नातेवाईकांनी? आणि सर अपघातामध्ये
अपघात झाला असेल तर त्याचं पोस्टमॉर्टम केलं जातं, बरोबर, शस्त्रक्रिया केली जाते, ते झालं. परंतु अपघात ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही देखील जनजागृती करताय नेत्रदानासंदर्भात. तर आपण ह्या नेत्रदानासंदर्भात जनजागृती करत असताना तुम्ही समाजाला काय मेसेज देता? आतापर्यंत तुम्ही किती नेत्रदान आता केलेत? कसं आता एक मिनिट, हे जे आपण हे जे सांगितलं ना की शस्त्रक्रिया करून आपण काढून रोपण वगैरे करतो, बरं का, की याच्यामुळे चेहरा विद्रूप दिसत नाही. हा, तुम्ही जे विचारलेलं तर मी उत्तर देतोय, पण फक्त त्याच्या आधी काही डोळे काढल्यानंतर चेहरा विद्रूप दिसत नाही, तर त्यामध्ये कापसाचे बोळे ठेवतात किंवा कॉन्टॅक्ट लेन्स ठेवतात, जेणेकरून पापण्या झाकल्यानंतर तो चेहरा चांगला दिसतो. आता तुम्ही जो प्रश्न विचारला ना की नेत्रदान करणाऱ्याची किंवा नातेवाईकांची काय जबाबदारी आहे, तर समजा नेत्रदान त्याचे काही फॉर्म भरलेलेच पाहिजे असं काही नाही. वेळेवरती नातेवाईकांनी जर ठरवलं ना की बाबा करायचंय, पण ते दुःखद असतं. अशा वेळेस तुम्ही जसे मुलाखती घेता किंवा आम्ही असे काम करतो, यांनी सर्व त्यांना, किंवा एक सांगतो तुम्हाला, आपल्या दौंडमध्ये ग्रामीण भागामध्ये कुठलेही असू द्या, इथलं श्रीगोंदा असू दे, मांडोगण फलाटा असू द्या, पाटस असू द्या, भानगाव असू द्या, इकडे इव्हन बारामती किंवा केडगाव किंवा चौफुला किंवा येवत, अशा सर्व ठिकाणावरून आम्ही सर्व मिळून डोळे आतापर्यंत जवळपास 500 डोळे आम्ही यांना नेत्रपिढीला पाठवलेले आहे. हो, आणि याच्यामध्ये मी नेत्रतज्ञ मी नाही म्हणत, मला जो सहकार्य मिळणारे आहेत, जसं आज तुम्ही मुलाखत घेतली, हे काय जनजागृतीचा उपाय झाला. तुमच्यामुळे कितीतरी लोकांना मेसेज आला, हो, लोकांना कळणार. मला तर काहीतरी एका ठिकाणी तर कोणीतरी कोणाला विचारलं की अरे ते नेत्रदान करणारं कोण, तो भट्टरजी खट्टळे, इथपर्यंत ते लोक. तर हे जे सहकार्य करणारे ज्या ग्रुप्स आहेत, हा जो ग्रुप आहे, सामाजिक वर्ग आहे, हा ते जाऊ द्या सामाजिकचं बाकीचं, पण याच्यासाठी सर्व धावून येतात. इव्हन केडगावला सुद्धा प्रशांत मुथा आहे, आपल्या दौंडमध्ये सुद्धा भरपूर लोक, म्हणजे इतकी लोक मदत करतात, किंवा श्रीगोंद्यामध्ये सतीश बोरा आहे. हे जे लोक आहेत, ह्या लोकांमुळे आम्ही अँब्युलन्स मध्ये डोळे काढले, रात्री बेरात्री कधीही जातो, करून घेतो. कोणताही कॉल मी तरी टाळत नाही किंवा आमचे नेत्रतज्ञ टाळत नाही. असं जर कार्य राहिलं, आणि ग्रामीण भागामध्ये आज आपल्या एरियामध्ये कोणालाही विचारा तुम्ही, तुला माहिती आहे का नेत्रदान काय असतं, तो नक्की सांगणार तुम्हाला. आणि ते काहीतरी आणतात देतात आणि बसवतात, अंधत्व येतं, आपले दृष्टी मिळते मध्ये, असं तो जरूर माहिती देईल आपल्याला. तर हे म्हणून नातेवाईकांची काय जबाबदारी आहे, तर त्या रूम मध्ये जर पंखा चालू असेल तर तो बंद करावा. का, त्याचं कारण सांगतो. डोळे त्या मृत व्यक्तीचे बंद करावे, त्या डोळ्यांवरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या, डोक्याच्या खाली उशी ठेवावी. म्हणजे का असं करायचं, तर नेत्र हे जे आहे बुबुळ, हे पारदर्शक बुबुळ कोरडं पडत नाही, हे पारदर्शकच राहत. डोळे उघडे जर असला ना डोळा, तर तो कोरडा पडतो. जसं ड्राय आईज मध्ये आपण बोललो, असं उघडच काम करतो तर ते कोरडे पण आहे. म्हणून तो पापण्या बंद करावे, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या, जेणेकरून हे बुबुळ पारदर्शक राहील आणि ज्याला कोणाला रोपण केल्यानंतर दृष्टी मिळू शकते. तर या प्रकारे आपल्या नेत्रदान करणाऱ्या नातेवाईकांची जबाबदारी लगेच नेत्रपिढीला किंवा जवळच्या नेत्रतज्ञाला कळवायचं फोनवरती, कारण की त्याला बी त्याचे हातारे गितारे तयार करून यावं लागतं, त्याला पण वेळ लागतो, बरं का. म्हणून तो कॉल वाया कधीच जाऊ दिला नाही. आम्ही बरेचदा पावसामध्ये, बरेचदा आपल्या इथं कोणी, माझ्याकडे तर गाडी बी नसायची त्या काळात, कोणाला तरी फोन करायचा, तो 4 चाकी घेऊन यायचा. बरेचसे लोकांनी, जे प्रत्येकाचे नाव शक्य आहे, पण सर्वांनी, बरेच जणांनी मला खूप मदत केली आणि सर्वांना हे काम आवडलं. आणि त्याच्यामुळे याचा प्रसार आपल्या ग्रामीण भागामध्ये भरपूर झालेला आहे. खरोखर मी स्वतःहून याच्याबद्दल माझी कॉलर अशी ठेवतो की नाही, खरंच लोकल फार चांगली आहे आणि सर्वजण आपल्याला मदत करतात. सर, आपण ग्राउंड लेवलला जाऊन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतायत.
पण आमच्या द PR टॉक शो च्या माध्यमातून आपण ह्या व्हिडिओमधनं समाजाला काय संदेश देणार, सामाजिक संदेश? हा, तर असं आहे की माझं म्हणणं असं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे मृत झालेल्या व्यक्ती आपण काय करणार आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे, एक अजून मी सांगतो संदेशच्या आधी, की जर जेवढ्या कमी वयातल्या व्यक्तीचं जर डोळे आपण जर डोनेट केले तर ते ज्याला कोणाला आपण रोपण करतो आयुष्य त्या डोळ्यांनी दिसायला चांगलं. तर हे फार महत्वाचं आहे. तर मेसेज संदेश मला एवढाच द्यावा वाटेल की तुमचे डोळे वाया घालून मृत्यूनंतर त्याची राखच होणार आहे. हो, तुम्ही त्या डोळ्यांचं उपयोग दुसऱ्याला होईल आणि तुमच्या नातेवाईकांना आज आपला मुलगा मुलगी जो कोणी आहे त्या डोळ्याच्या स्वरूपामध्ये कुठेतरी जिवंत आहे असं लक्षात येईल. तर ह्या एक आपण सर्वांनी आता 10 जून दृष्टिदान दिवस झालेले आहे, त्या निमित्ताने सुद्धा मी सांगतो की आपण सर्वजण याच्यामध्ये मोठा सहभाग घ्यावा आणि एवढं मोठं पुण्याचं काम तुम्हाला 100% पुण्य मिळणारच, प्रश्नच येत नाही. आणि म्हणजे डोळे काढण्याचे हे 4 ते 6 तासाच्या आत करायला पाहिजे. 6 तासाच्या आत मृत्यू झाल्यानंतर ते काढायला पाहिजे. आणि आपण ते लगेच काढल्यानंतर त्याचा वापर किती तासात होतो ते आपण स्टोअर करतो आणि काय लगेच त्याचे रोपण पण होतात सर्व तपासण्या झाल्यानंतर. तर असं एक हा नेत्रदानाबद्दलचा सर्वांनी संकल्प करा. आपण फॉर्म भरणं म्हणजे काय, जनजागृती, लोकांना कळतं. आता हल्ली तर काय सर्व ऑर्गन डोनेशन त्याच्याबद्दल सुद्धा खूप आहे, लोक जागृत आहेत. आणि त्याचबरोबर सर महत्वाचा मुद्दा, आता आपण तर आरोग्या संदर्भात नेत्रदाना संदर्भात बोललोच आपण. तुमचं दौंडमध्ये तर खूप नाव आहे सर, दौंडमध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात आहे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा भेटलेला आहे. तुमच्या कार्याची दखल शासनाने देखील घेतली आणि तुम्हाला जो तो पुरस्कार भेटला त्याच्याबद्दलच मला इतकं कौतुक झालं, म्हणजे इतकं कौतुक झालं की त्याच्यामुळे मला त्या काळामध्ये 2011 नंतर तर मला एवढं इन्स्पिरेशन मिळालं की मी हे काम असं करतच राहिलो, कोणाला नाही म्हटलंच नाही. आणि याच्यामध्ये माझ्या घरच्यांचा पण खूप मोठा साथ आहे, माझ्या मिसेसचा पण खूप साथ आहे. ते मी ओपीडी मध्ये किती गर्दी असू दे सुरुवातीला आमच्या मॅडम सांगायच्या, अहो तेवढी गर्दी तुम्ही कुठं नाही. मग नंतर त्यांना लक्षात आलं, ते नेहमी आमचे इन्स्ट्रुमेंट तयार करणं हे करणं याच्यामध्ये मला मदत करायचे. कोणतरी गाडी घेऊन यायचं, मी ओपीडी सोडून पेशंट लोकांना सर्वांना सामून जायचो, सर्वांना रिक्वेस्ट करायचो. अर्जंट काही पेशंट असतील ते बघायचो, पण ज्यांना जे काही असेल बाकीचं काही असेल तर बाबा मी आता चाललेलो आहे, मला 2 तास लागतील, मला बाहेर गावी जावायचं, इथून श्रीगोंदा भांगाव म्हटलं तरी किती होतं बरं का, इतक्या किलोमीटर वरनं जाणं म्हणजे बरं का. म्हणून त्यासाठी कधीही असं मी कॉल चुकवलेला नाही, कारण की उलट मलाच वाईट वाटायचं की देणारा तयार आहे, मी मूर्ख का नाही जात, हे शब्दामध्ये माझ्या मनाला खायच. म्हणून मग मी ते कॉल केव्हाही अटेंड करायचो आणि पेशंट पण ऐकतात. हो, त्यांना माहिती आहे हा चालला बाबा कामाने चालला ना, जाऊ द्या आपण उद्या येऊ परवा येऊ असं. सर तुमच्या ह्या सर्व प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला असा तुमचा एक सगळा खतरनाक भयंकर अनुभव कधी आला का तुम्हाला? त्या जो अनुभव आला ती परिस्थिती आली तुमच्या समोर आणि तुम्ही त्याला कसे सामोरे गेले? पहिला कॉल माझ्या आयुष्यातला पहिलं नेत्रदानाचा जो कॉल होता, तुम्ही बिलीव्ह करणार नाही, त्याच्याबरोबर मी एक अजून कॉल मध्ये सांगणार आहे. तो जवळपास 95 किंवा 96 मधला असेल. मला रात्री उठवलं 2 किंवा 3 वाजता आपले इथले नगराध्यक्ष तर सेठजीत होते, तर त्यांनी मला उठवलं. ते असे बरेच लोकांनी मला कॉल केले, तर त्यांनी मला फोन केला की अरे असं असं आहे. मग अशा वेळेस मी एकटाच, माझ्याकडे गाडी नाही, मी एकटा कसं काय जाऊ श्रीगोंद्याला. तर ते समोरचे माणूस म्हणजे आम्ही पाठवतो तुम्हाला गाडी, पण कसं तरी आम्ही गेलो. त्या काळामध्ये इथं लुटामारी व्हायच्या त्या रेल्वे स्टेशनच्या म्हणजे त्या या लाईनला बरं का सर्व. तर
आम्ही गेलो तर तिथं ऍक्सिडेंट झालेले 2 जण होते. एक पुरुष आणि दुसरी मुलगी होती 6-7 वर्षाची. अशा वेळेस खरं सांगू का, मी त्या पुरुषाचे काढले पण त्या मुलीची माझी हिंमत झाली. त्या दिवशी मी त्या मुलीचं नाही घेतले रे, नाही घेतले. पण आताची गोष्ट आहे 2017ची. श्रीगोंद्यामध्ये एक मुलगी 17-18 वर्षाची, तिचं नाव किरण शिंदे. तिची आई सतीश बोरांकडे सर्व्हिसला, वडील ऑटो आपलं ड्रायव्हिंगचं काम, स्वतःची गाडी वगैरे. आणि ती मुलगी, तिला हार्टचा प्रॉब्लेम होता लहानपणापासून. ती 11वीत होती, ती एक्सपायर झाली. मग बोराजींनी मला फोन केला की अरे म्हणे ते काय झालं म्हणे, असं असं आहे. तिची पूर्ण हिस्ट्री सांगितली मला की अरे ती सारखी सांगायची की अरे काका तुम्ही काहीतरी काम करताय, डोळे द्यायला देता, माझे द्यायचे बरं का, मी मरणारच आहे, तुम्हाला माहिती आहे मला हृदयाचा प्रॉब्लेम आहे, मी मरणारच आहे, तुम्हाला काका माहिती आहे बरं का, तुम्ही द्यायचं. ती नेमकी एक्सपायर झाली. त्या दिवशी सुद्धा मला खूप फील होत होतं. पण मी गेलो, घेतलं का, कारण की यंग पेशंट, दान करणारा मोठा, त्याचे बुबुळ कोणाला बसणार आहे, यंग पेशंट, 100% दृष्टी येणार आहे. मग हे तरी मी कशाला मी करू, जरी मी डॉक्टर असलो, सर्जन असलो, भावनिक लेवल येते मला. मग मी घेतले ते. आणि खरंच किरणाची म्हणजे हे दिली, दृष्टी दिली. तिच्या आईची मुलाखत पण मी घेतलेली आहे, आजही माझ्याकडे आहे. आणि खरोखर ते दोन्ही धन्य हो, म्हणजे आई आणि वडील ज्यांनी एवढं, म्हणजे ह्या गोष्टी या क्षेत्रामध्ये आमच्या येतात. नक्कीच सर, आपण खूप छान प्रकारे या सर्व संदर्भात, या सर्व परिस्थितीला सामोरे गेले. आणि तुम्हाला जो कठीण जी परिस्थिती निर्माण झाली त्या संदर्भात देखील आपण छान प्रकारे आमच्या द PR टॉक शोच्या प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर तुमचा जो अनुभव आहे, जो पहिला तुमचा अनुभव तुम्ही सांगितला, दुसरा देखील अनुभव तुम्ही श्रीगोंद्यातला सांगितला, त्याबद्दल देखील तुम्हाला खूप वेगळा फील झालं त्यावेळेस, नेत्राच्या ती दृष्टी काढायच्या वेळेस, बरोबर. आणि त्या मुलीची एक इच्छा होती देखील की ती आम्ही पूर्णच केली. हा, तर ती देखील खूप चांगली गोष्ट आहे सर. आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, कारण तुम्ही हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर म्हणून वावरत असताना ज्या प्रकारे पेशंट सोबत बोलायचं आहे, त्या प्रकारे न बोलता एक घरातला व्यक्ती, एक फॅमिली मधला मेंबर असल्यासारखं तुम्ही पेशंट सोबत वावरता. आणि वावरत असताना, कारण पेशंट ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जातो, इंजेक्शन द्यायच्या वेळेस पण पेशंट घाबरत असतो, अरे मला इंजेक्शन दिलं जातं, मला इंजेक्शन देईल, मला भीती वाटते. मग जर डॉक्टर जर हसून खेळून बोलत असं, तर त्या अर्ध जे दुखणं असतं ते तिथंच संपतं. त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुमच्याकडं डोळे तपासण्यासाठी ज्यावेळेस पेशंट येतात, त्यावेळेस त्यांना भीती वाटते की माझ्या डोळ्याला काय लावलं जाईल, काय नाही. मग ज्यावेळेस तुम्ही पेशंट सोबत बोलता, ज्या पद्धतीने घरातला व्यक्ती असल्यासारखं बोलता, त्यावेळेस पेशंटचं दुःख तिथंच कमी होतं सर. आम्ही देखील अनुभवलंय सर, आम्ही देखील पाहिलं, या गोष्टी पाहतोय अजून देखील. आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट येतात, ग्रामीण भागातले पेशंट येतात, शहरातले येतात, अनेक जिल्हा सोडून देखील पेशंट तुमच्या इथे येतात. आणि तो पेशंट देखील एक्सपिरियन्स तोच सांगतो की डॉक्टरांची बोलण्याची भाषा घरातल्या व्यक्तीसारखं बोलतात. त्यामुळे आम्हाला एवढं फील होतं की डॉक्टर म्हणून नाही, तर आमच्या घरातला व्यक्तीच, आमचे आजोबा असेल, आमचे घरातला व्यक्ती असेल, काका असेल, आमचे डोळे तपासणीसाठी टपसायला आलेत असं त्यांना वाटतं. चांगली गोष्ट सर. आपल्या या सर्व प्रॅक्टिसमध्ये आपण पेशंटला खूप छान प्रकारे हाताळताय. आणि तुम्ही रोटरीमध्ये देखील आपण काम केलेलं आहे सर. तर रोटरीचं देखील चांगलं काम आहे समाजामध्ये, ते चांगलं सोशल वर्क देखील करतात आहे सर. त्या माध्यमातून आपण देखील सोशल वर्क केलेलं आहे सर. या सर्व गोष्टी करत असताना अनुभव देखील आपण व्यक्त केलेला आहे. पेशंट कसे हाताळायचे हे देखील सांगितलेलं आहे. नेत्र संदर्भात आम्हाला फक्त जर डोळ्यांचा आजार फक्त एवढं माहित होतं, डोळ्यात काय गेलं, डोळे चोळायचे आणि जे कापड असतं त्या फूक मारायची आणि डोळ्याला लावायचं, पाणी गेलं पाणी मारायचं, बस एवढं. पण तुम्ही सर डोळ्याच्या संदर्भात, डोळ्याच्या पाठीमागे
डोळ्याच्या आजारापाठीमध्ये देखील कोणते आजार होऊ शकतात आणि ते आजार कोणते आहेत ते देखील डोळ्याच्या माध्यमातून तपासले जातात, हे देखील आपण सांगण्याचा प्रयत्न केला सर. खरं सांगू का, आज आपण मुलाखत घेतली ना, अशा मी 23 मुलाखती म्हणजे जळगाव, पुणे, आकाशवाणी. अशी मुलाखत सर आम्हाला माहित नव्हतं तुम्ही एवढ्या मुलाखती दिल्या, पण मुलाखत घेण्याचा सर आमचा एकच मुद्दा होता. आम्ही मुलाखत याच्यासाठी घेतली की दौंड शहरातलं जे डॉक्टर भट्टर सर आहेत ते पूर्ण फॅमिली मेंबर सारखं पेशंट सोबत बोलतात. दौंड मध्ये सर्व डॉक्टर तसे हाताळतात पेशंटला. दौंड मधल्या सर्व डॉक्टरांचं कौतुक करण्याजोगं आहे. आणि तुम्ही देखील, कारण मी अनुभवलं आहे सर, तुम्ही बोलता नाही ना की डॉक्टर म्हणून नाही, एक फ्रेंडली एकदम ग्रामीण भागातली भाषा बोलता. या सर्व भाषा बोलत असताना आम्हाला देखील वाटलं यार सर चांगलं एकदम फ्रेंडली बोलणार आहे. कारण काय होतं सर, जसं मुलाखत घेतलं जातं ना तर एक नियोजन केलं जातं आणि अरे यार आपल्याला आता तिथं जायचंय त्या मुलाखतीमध्ये, आणि त्या मुलाखतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला तीच लाईन बोलायची. पण ती तसं न करता आम्ही सर प्रश्न का घेतले, कारण डॉक्टरची भाषा डॉक्टरलाच माहिती आहे. आणि आम्ही जर पत्रकारिता करत असताना अशा मुलाखती घेतात, ती मुलाखतीची भाषा आमची गावंढळी सर, अशी फ्रेंडली भाषा आहे ती बोलायची. आता तुमची भाषा सर आम्हाला डॉक्टरची भाषेमध्ये कोणते शब्द, कोणते वाक्य वापरले जातात, कोणत्या आजाराला कोणत्या त्या भोवळा इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते आम्हाला माहित नाही सर. पण तुमच्या माध्यमातून आम्हाला ते डोळ्यापाठीमागचे आजार आम्हाला कळाले, आणि तुमच्या माध्यमातून आमच्या टॉक शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील कळालं सर की कोणते आजार होऊ शकतात, कोणती काळजी घेतली पाहिजे सर. त्याचबरोबर सर आपण चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं द PR टॉक शोच्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या भारतातल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण चांगले मार्गदर्शन केलं. अशाच पद्धतीने आपलं प्रॅक्टिस निरंतर जावं हीच आमची आम्ही आमच्या शुभेच्छा देतो आमच्या द PR टॉक शोच्या माध्यमातून. तर मित्रांनो, पाहिलंच आपल्यासोबत होते डॉक्टर प्रेमकुमार भट्टर सर. यांनी डोळ्याच्या संदर्भात, डोळ्याच्या पाठीमागचे आजार, डोळ्याच्या नंतर जो डोळ्याला त्रास होतो त्या संदर्भात देखील आजार कसे होतात, ग्रामीण भागात असताना आपल्याला जर प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्या डोळ्यांचा आपण कशा हाताळायचा आहे, कशा पद्धतीने त्याची काळजी घ्यायची आहे, लहान मुलांची काळजी कशी घ्यायची आहे. लहान मुलांना जेवण करत असताना मोबाईल दिला जातो, तो मोबाईल बंद कसा केला पाहिजे. आणि मोबाईल देणाऱ्यांना, जे मोबाईल देणारे आहेत आई वडील, त्यांना देखील आपण सर्वांना दोषी धरलेला आहे. ते नक्कीच दोषी आहेत. त्यांनी नक्कीच डॉक्टर आमचे प्रेमकुमार भट्टर सर आहेत, डॉक्टर आहेत, तर यांनी पालकांना चांगला मेसेज दिलेला आहे की आपण विद्यार्थ्यांना पाल्यांना तो मेसेज, तो मोबाईल जास्त हाताळण्याचा प्रयत्न देऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. नक्कीच आपण या द PR टॉक शोच्या माध्यमातून सरांनी दिलेली माहिती आपण आवर्जून आत्मसात कराल आणि आपल्या मुलाकडे लक्ष द्याल. आणि मित्रांनो, द PR टॉक शो आमचा जर आपल्याला चांगला वाटत असेल, असे नवनवीन व्हिडिओ अनेक क्षेत्रातले मान्यवर आपल्या द PR टॉक शो वर येणार आहेत आणि आपल्याला मोटिवेट करण्याचं काम करणार आहेत. तर मित्रांनो, आम्हाला प्रोत्साहन मिळण्यासाठी आमचा महत्वाचा मुद्दा आहे आमचा जो सबस्क्रायबर आहे. कारण जो सबस्क्रायबर आम्हाला सबस्क्राईब करणार आहे, पुढच्या वेळेस आमचे नवीन व्हिडिओ त्याला पडणार आहे. तर मित्रांनो, आवर्जून आमचा द PR टॉक शो हा YouTube चॅनल आपण सबस्क्राईब करा. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण कमेंट करा, कारण आपण कमेंट केली तर आम्ही देखील मोटिवेट होणार आहे, आणि मोटिवेट झाल्यानंतर त्या कमेंटवरच आम्ही व्हिडिओ बनवणार आहे. तर नक्कीच मित्रांनो, आमच्या द PR टॉक शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहेत, बेल आयकॉनवर क्लिक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि आपल्या मित्रमंडळींना देखील सबस्क्राईब करण्यासाठी प्रवृत्त करा. धन्यवाद.